विजय असो, आदिवासी तुटीचा विजय असो। नमस्कार संगमनेरकर, आता रात्री साधारणपणे 10-11 वाजलेले आणि आपण आता आदिवासी हॉस्टेलमध्ये आलेलो आहे। 2-4 दिवसापासून मुद्दा बघतोय सोशल मीडियावर आणि बऱ्याचशा गोष्टीतून ऐकतो पण आहे। इथं आदिवासी हॉस्टेलला बराचसा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तिथंच तो मुद्दा चेक करण्यासाठी मी आलो की नेमका विषय काय चाललेला आहे। इथं तुम्ही मुलं बघू शकता, पूर्ण अर्धनग्न अवस्थेमध्ये यांना थंडी वाजत असन, मच्छर चावत असतील आणि बऱ्याचशा काही गोष्टी, उद्या मलेरिया डेंग्यू, वातावरण बघू शकता पावसाचे, प्लाझ्मोडियम मॉस्किटो तुम्हाला पण माहिती आहे आत्ताच्या टायमिंगला ग्रो होत असतात। तर त्या सिच्युएशन बघून हे बघा मच्छर, मी सुद्धा स्वतः थंडी टोपी बिपी घालून आलेलो आहे। म्हणजे परिस्थिती थंडी किती बिकट असणार आहे आणि एवढे पोर त्रास सहन करून राहिले, कोणत्या गोष्टीमुळे नेमका हा त्रास होऊ काय राहिलाय हे त्याच्याच माणसांना विचारू की भाऊ अडचण काय झालेली तुमची, नेमकी विषय काय? आज अर्धनग्न आंदोलनाचा आमचा 5वा दिवस संपत 5वा दिवस चाललाय का? हो, 5 दिवसापासून तुम्ही असेच बसले? हो, अर्धनग्न आंदोलन रात्रंदिवस आम्ही आज उघड्यावरतीच बसलेलो आहेत। पूर्ण आपण बघत असाल तर थंडी असेल, मच्छर असेल, या सर्व गोष्टींचा सामना करून आज आम्ही सर्व विद्यार्थी 250 विद्यार्थी आणि साईडला आमच्या विद्यार्थिनी बसलेले आहेत। आम्हाला इतके दिवस इथं बसावं लागतंय, परंतु आम्हाला कुठंतरी वाटतंय आदिवासी विकास विभाग असेल, हा विभाग झोपलेला आहे की काय? या समाजाचे 25 आमदार असताना, 4 खासदार असताना कुठेही या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं जात नाही। आज राज्यभर सर्व विद्यार्थी बसलेले आहेत। आज आम्ही इथं अर्धनग्न बसलेलो आहेत। काही ठिकाणी विद्यार्थी आमचे आमरण उपोषण करतायत, म्हणजे मरणाला सामोरे जात आहेत आणि जेवण पण करत नाहीत। अक्षरशः लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे। प्रशासन असेल, आदिवासी विकास विभाग असेल, की विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती घाला घातला जाणारा असा GR येतो 5 ऑगस्ट 2026 रोजी, आणि त्यात काही जाचकाठी टाकले जातात की विद्यार्थ्यांनी 26 वर्षाच्या पुढे शिकलं नाही पाहिजे, विद्यार्थ्यांना कॉलेज आणि वसतिगृहाचं अंतर ठरवून दिलेलं आहे। मग विद्यार्थ्यांची यात चूक काय ठरते की विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं या वसतिगृहाला आणि कॉलेज जर दूर असलं तर यात विद्यार्थ्याची चूक काय? काही महागाईच्या दृष्टीने काही पैसे 2011च्या GR नुसार मिळतात आणि ते 2026च्या GRला ते कमी होऊन येतात। आम्हाला प्रश्न असा पडतो की हा GR काढताना नक्की हे प्रशासन झोपेतून उठून जे GR काढते की झोपेतच असताना GR काढला का? विद्यार्थ्यांचं जर महागाईचा दृष्टिकोन बघत असेल, आपला आमदार असेल, खासदार असेल, यांच्या जर पेन्शन बघत असेल, इतर कोणत्याही सर्व्हिसवाल्यांची जर नोकरीचं पेन्शन बघत असेल, पगार वाढ बघत असेल, तर अतिशय झपाट्याने होत चाललेली वाढ आहे। आणि आज महागाईचा इतका कळस गोळा गाठलेला आहे महागाईने, तरी पण विद्यार्थ्यांवरती हा अन्याय केला जातोय आणि महागाईच्या दृष्टीने यांच्या विद्यार्थ्यांना जो पैसे मिळणार असतात, जो DBT भत्ता मिळणार असतो, तो कमी केला जात आहे, तो वाढून मिळण्यात यावा। विद्यार्थ्यांची शैक्षणिकची वयाची अट टाकलेली ती आहे वाढून मिळण्यात यावी। अशा वेगवेगळ्या अटी ज्या टाकलेल्या आहेत त्या प्रशासनाने त्या रद्द केल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांना जोपर्यंत शिकावंसं वाटतंय तोपर्यंत शिकू शकतो विद्यार्थी, असं आम्हाला तरी वाटतंय। अशी कुठली अट घातली नाही पाहिजे असं आमच्या प्रशासनाला मागणं आहे। आणि 5 दिवस झाले आम्ही अर्धनग्न बसतोय, या प्रशासनाला जाग येत नाहीये का? यांना कधी जाग येणार? एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेला तेव्हा जाग येणार का? आज महाराष्ट्रात जर बघता आपण आदिवासी वसतिगृह असतील व आश्रमशाळा असतील तर 584 विद्यार्थ्यांचा या वर्षात जीव गेलेला आहे। या इतक्या विद्यार्थ्यांना जीव गमावा लागतो, परंतु हे प्रशासन काही झोपेचं सोंग घेत आहे का?